नमस्कार, रुचकर स्वाद यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत मिनी लादीपाव। तुम्ही कधीही लादीपाव बनवला नसेल तर नक्कीच बनवा, इतका मस्त होतो। ते हे बेसिक साहित्यामध्ये। आता मार्केटमधून पाव आणणे एकदम बंद, का तर पाव इतक्या सहजते बनवता येईल। तुमच्याकडे अवन जरी नसेल तरी तुम्ही हा लादीपाव कुकर, कढई किंवा पातेल्यात सुद्धा बनवू शकता। कमी वेळेमध्ये कसा लादीपाव बनवायचा किंवा कुकरमध्ये जरी बेक करत असाल तर कशा प्रकारे बेक केला म्हणजे लादीपाव परफेक्ट होईल हे या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राइब करायला बिलकुल विसरू नका। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। अर्धी वाटी कोमट दूध घेतले, त्यामध्ये 2 टीस्पून साखर टाकून घेतले आणि 1 टीस्पून ड्राय इस्ट टाकून घेतलेला आहे। बोटाला जाणवेल इथपर्यंतच दूध गरम असायला हवं। खूप थंड पण ठेवलं किंवा खूप गरम पण केलं तर इस्ट जे आहे ते ॲक्टिवेट होणार नाही, त्यामुळे कोमट दुधाचाच वापर करायचा आहे आणि 10 मिनिटासाठी ते बाजूला करून घ्यायचे। आता इथं एक जे मेजरिंग कप आहे 240 ml चा ते घेतलेला आहे। पीठ चाळून घेतले आणि ड्राय इस्ट सुद्धा त्याच्यावर झाकलं होतं ना, त्यामुळे ते वरती आलं आणि ताटाला चिकटल्यामुळे परत मी त्यामध्ये टाकल्यामुळे तसं वाटलं। पण ॲक्टिव्ह झाल्याशिवाय याच्यामध्ये ॲड करायचं नाही। ते जर ड्राय इस्ट खूप दिवसाचं असेल तर ती फुलल्या जात नाही, त्यामुळे ते फेकून टाकायचं, नाहीतर रेसिपी फसल्या जाते। आता इथं हे सर्व ॲक्टिव्ह झालेलं ड्राय इस्ट आपण ह्या पिठामध्ये टाकून घेऊया। तर याच्यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा कोमटच वापरायचं आहे, थंड पाण्याचा वापर करायचा नाही। तर साधारण अर्धी किंवा 2 चमचे तेल आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। नाही टाकलं तरी काही हरकत नाही, पण 2 चमचे बटर किंवा तेल जर टाकलं ना तर चव छान लागते त्यामुळे, आणि भाजलं पण छान जातो पाव। आता याच्यामध्ये 2 चमचे पोहे खायच्या चमच्याने टाकून घेतलेलं आहे तेल। आता हे जे आहे ते याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि छान असं स्मूथ असं हे पीठ तयार करून घ्यायचं आहे। ड्राय इस्ट एकदा घरी आणून ठेवलं, तुम्ही ऑनलाईन सुद्धा ड्राय इस्ट मागवू शकता। आणि विशेष म्हणजे ना, जर का तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही ही ब्रेड पाव बनवून खाऊ शकता। आणि ही लादीपाव बनवण्यासाठी ना जास्त वेळ सुद्धा लागत नाही, 20-25 मिनिटामध्ये हे तयार होतं, त्यामुळे घरच्या घरी बनवून खाऊ शकता। पाणी थोडंसं टाकून छान असं स्मूथ पीठ तयार करून घ्यायचं। तर बघू शकता प्लेटला चिकटत नाही तोपर्यंत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर सुद्धा आपल्याला 10 ते 12 मिनिट छान हे पीठ असं हाताने खेचून आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। असं केल्यामुळे ना त्याला जाळी छान पडते आणि पीठ सुद्धा व्यवस्थित असं मळलं जातं। आता हे बघा थोडंसं हाताला चिकटतंय, पण जसं आपण मळू ना तसं हाताला चिकटणं बंद होते। घट्ट पीठ करायचं नाही, घट्ट जर पीठ केलं तर लादीपाव नरम होत नाहीत, थोडेसे मध्ये असे गच्च होतात आणि जाळी सुद्धा व्यवस्थित येत नाही। थोडासा तेलाचा हात लावून घेतलाय। आता हे बघा अशा प्रकारे हे पीठ तयार करून घ्यायचंय। साधारण 10 ते 12 मिनिट आपल्याला हे पीठ अशा प्रकारेच ओढून तयार करून घ्यायचं आहे। 10 ते 12 मिनिट झालं, मी सतत हे पीठ हे बघा अशा प्रकारे मळून घेते आणि एकदम स्मूथ असं हे पीठ तयार झालेलं आहे। तुम्हाला किती लहान किंवा मोठ्या आकारात याचे पाव किंवा ब्रेड बनवायचं आहे ते तुम्ही करून घेऊ शकता। तर इथं मी 1 कप मैदा घेतलेला आहे। तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये करायचं असेल तर हे प्रमाण दुप्पट करायचं। आता इथं निम्म पीठ मी घेतलेलं आहे आणि केक टिनचा डब्बा आहे त्याला थोडंसं ग्रेसिंग करून घ्यायचं तेलाने, आणि परत हे जे पीठ आहे याला अशा प्रकारे पोळीपाटवर अशा प्रकारे तयार करून घ्यायचं। आणि एकसारखे लादीपाव होण्यासाठी त्याचा गोळा सुद्धा एकसारखाच तयार करावा लागतो। चाकूच्या साहाय्याने एकसारख्या आकारात हे कट करून घ्यायचं आहे। बघा अशा प्रकारे इथे मिनी लादीपाव बनवतोय, त्यामुळे गोळे जे आहे ते छोटेच केलेले आहेत। तुम्हाला जर जसं की आपण बेकरीमधून आणतो वडापाव खाण्यासाठी ते पाव, तसे बनवायचे असेल तर पिठाचा गोळा सुद्धा जास्त मोठा घ्यावा लागेल। तर आता हे बघा आतल्या बाजूनं फोल्ड करून छान असे हे गोळे तयार करून घ्यायचेत। अशा प्रकारे केल्यामुळे ब्रेडमध्ये किंवा पावामध्ये छान जाळी येते। प्रत्येक पावाला अशा प्रकारे करून घ्यायचे आणि सर्व गोळे आपल्याला एकसारखे तयार करून घ्यायचे आहेत। तर सर्व गोळे तयार न करता जेवढे पीठ घेतलं होतं तेवढे तयार झालेत। आता हे केक टिनमध्ये हे जेवढे तयार झाले तेवढे गोळे ठेवून घ्यायचेत। अगदी थोडंसं अंतर ठेवून डब्याच्या साईडनं सुद्धा कडेनं चिकटून न ठेवता थोडी जागा ठेवायची आणि त्या हिशोबाने ही पूर्ण गोळे ठेवून घ्यायचे। म्हणजे काय होतं, थोडीशी जागा ठेवली ना तर हे पीठ जे आहे ती छान फुलल्या जातं, किंवा पाव तयार झाल्यानंतर ना खूप चिकटून असं होतो, त्यामुळे थोडीशी जागा ठेवली की व्यवस्थित असे आपले पाव बेक सुद्धा होतात। आता सर्व हे गोळे अशा प्रकारे ठेवून घेऊया। आता कुकर प्रीहीट करण्यासाठी आता याच्यामध्ये ना हे मीठ टाकून घ्यायचंय। हे मीठ साधारण 7-8 वेळा तर मी वापरलेलं आहे। 20 रुपयाचं पॅकेट आणलं
वापरलं ना तर सर्व मीठ तुम्हाला अशा प्रकारे वापरायला येतं. आता इथं बघा एवढ्या वेळा मीठ वापरलं तरी याचा रंग बिलकुल खराब झालेला नाही. आता हे झाकून ठेवूया. 10 मिनिट आपल्याला 10 ते 12 मिनिट प्रीहीट करून घ्यायचं आहे. आता 10 मिनिट झालेले आहेत. आता याचं झाकण काढून घ्यायचं. याच्यातली रिंग जी आहे, रिंग असेल किंवा त्याची शिट्टी असेल ते काढून घ्यायचे आहे आणि त्यानंतर कुकरमध्ये एखादी असं रिंग ठेवायची किंवा जे स्टीलची रिंग असते ना ते पण ठेवली तरीही चालतं किंवा अशी ठेवली तरीही चालतं, जेणेकरून डायरेक्ट त्या मिठावर जो आपण लादी पावचा डब्बा आहे ते ठेवायचा नाही. थोडंसं काहीतरी उंच ठेवलं की त्याला छान जाळ पोहोचतो किंवा हीटमुळे ते पाव छान बेक होतो. आता हे जे आहे ती उघडून पाहूयात आपण. तर हे पाव पण उघडून दाखवते तुम्हाला. बघा किती छान फुललेले आहेत. बऱ्यापैकी अंतर ठेवलं होतं आपण, पण मस्त असं फुलून छान मोठे मोठे झालेत. आणि परत याला थोडंसं हलक्या हाताने दूध लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला साधारण 25 मिनिटासाठी हे पाव बेक करून घ्यायचे आहेत. आणि बेक करताना ना एक काळजी घ्यायची, जेव्हा आपण पावामध्ये यीस्ट असते ज्याला फुगण्यासाठी किंवा सोनेरी रंग येण्यासाठी सुरुवातीला जास्त उष्णतेची गरज असते. मध्यम आचेमुळे पाव लवकर फुगतो आणि छान भाजला जातो. लो फ्लेम न ठेवता मीडियम गॅसवरच आपल्याला हे पाव जे आहेत ते 25 ते 30 मिनिटासाठी बेक करून घ्यायचे आहेत. आणि कुठल्याही शेगडीवर तुम्ही बेक करा, पण मीडियम गॅसवरच बेक करायचे आहेत. आता इथं बघा याची शिट्टी काढून घेतली आणि जी रबर असते किंवा रिंग असते तेही काढून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर आपण जे पाव तयार करून घेतले ते याच्यामध्ये ठेवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला हे छान असे बेक करून घ्यायचे. पण याच्यामध्ये ड्राय यीस्ट असतं, हे जास्त लवकर काम करतं, त्यामुळे त्याला मीडियम गॅस करावा लागतो. 20 मिनिटासाठी आपण बेक करून घेऊया. तर 20 ते 25 मिनिट झालेले आहेत. तर बघू शकता किती परफेक्ट रंग आलेला आहे. अतिशय सुरेख. वाटणार नाही की आपण हा पाव कुकरमध्ये बनवलेला आहे आणि तितकाच जाळीदार आणि स्पॉन्जी हा पाव होतो. याच्यावरती थोडंसं बटर किंवा थोडंसं तेलाचा ब्रश फिरवून घ्यायचा आहे, म्हणजे त्याला रंगसुद्धा सुरेख येतो आणि दिसायला पण छान पाव हे दिसतात. तर आता हे कुकरमधून बाहेर काढून घेऊया आपण. आणि मध्ये मध्ये बिलकुल उघडायचं नाही, तर पक्कडनी हे पाव जे आहेत ते म्हणजे बाहेर काढून घेऊया. तर एकसारखे पाव भाजलेले आहेत. 20 मिनिटामध्ये किंवा 18 मिनिटाच मध्ये हे पाव बेक होतात. रंग येण्यासाठी नंतर 5 मिनिट तुम्ही गरम जोपर्यंत कुकर आहे तोपर्यंत त्याच्यामध्ये ठेवू शकता. आता हे पाव जे आहेत म्हणजे काढून घेऊया आणि अगदी सहज ह्या टीनमधून निघतात. तुमच्याकडे चौकोनी टीन असेल त्यामध्ये तुम्ही जे आपण वडापावला पाव आणतो तसे सुद्धा बनवू शकता. ती सुरेख बेक झालेले आहेत. दिसायला सुद्धा तितकेच मस्त दिसतात आणि एकदम स्पॉन्जी झालेले आहेत. जसं आपण ओव्हनमध्ये बेक करतो ना तशा प्रकारे ह्याला रंग आलेला आहे. चुकून सुद्धा वाटणार नाही की हे लादी पाव आपण कुकरमध्ये बेक केलेले आहेत. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा बनवाल ना तेव्हा इतका आनंद होईल ना की लादी पाव आपण घरी बनवू शकतो. टीन सुद्धा एकदम क्लीन निघतो, जरा सुद्धा त्याला काही असं लागत नाही किंवा काढताना त्रास होत नाही. ड्राय तुम्ही डीमार्टमध्ये किंवा असं किराणा दुकानामध्ये सुद्धा भेटतं, पण त्याची ना एक्सपायरी चेक करून घ्या, नाही तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा मागवू शकता. मी हे प्रोडक्ट शॉर्टमध्ये टॅग करेन, तिथून तुम्ही मागवा. का तर मी ही ड्राय ऑनलाईनच मागवलेला आहे आणि घरी आणल्यानंतर म्हणजे कधीही आपल्याला हवं तेव्हा हे लादी पाव बनवता येतात. तर बघू शकता जाळी किती सुरेख आले. कोण म्हणेल बरं ही घरी पाव बनवलेत म्हणून. इतके मस्त हे लादी पाव झालेले आहेत. मी तुम्हाला एक काढून दाखवते. तर आणखीन ही थोडेसे ना गरमच आहेत, खूप थंड झालेली नाहीत. याला झाकून ठेवायचं म्हणजे आणखीन मस्त नरम असे होतात. तुम्हाला कितपत याला बेक करायचे त्याच्यानुसार तुम्ही बेक करून घेऊ शकता. मी तुम्हाला तोडून दाखवते याला जाळी कितपत सुरेख आलेली आहे. पण काही म्हणा, जसं की आपण बाहेरून आणतो ना त्यापेक्षा खूप चवीला मस्त हे पाव लागतात. मुलं तर इतक्या आवडीने खातील ना. तुम्ही हवं तेव्हा तुम्ही इथं मी मैदा वापरला आहे तर तुम्ही इथं गव्हाचं पीठसुद्धा वापरून मिनी लादी पाव बनवून खाऊ शकता. तर अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. आजची लादी पावची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. बाय बाय अँड टेक केअर.